आम आदमी पार्टीच्या वतीने मिरज महानगरपालिका उपायुक्त यांना निवेदन देण्यात आलं होतं। त्यामध्ये नगर रचना विभागाचे संगणक बंद असून त्यातील महत्त्वाचा डेटा करप्ट झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। हा मुद्दा मांडण्यात आला होता। आम आदमी पार्टीने तात्काळ डेटा रिकव्हर करून नागरिकांचा त्रास थांबवावा, तसेच महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये विभाग प्रमुखांची अनुपस्थिती, शासन नियमाप्रमाणे CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक हजेरी, हालचाली रजिस्टर या गोष्टींची अंमलबजावणी होत नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं। आपच्या या लढ्याला यश आलं असून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नगररचना विभागातील करप्ट झालेला महत्त्वाचा डेटा संगणक दुरुस्त करून परत मिळवला आहे। या लढ्यामध्ये सर्व पत्रकार बांधवांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। हा विषय लावून धरल्यामुळेच अधिकाऱ्यांना हे काम करणे भाग पडलं। यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव वसीमुल्ला, इम्रान पठाण, संभाजी मोरे, कृष्णा माळी, विनायक जंगम हे उपस्थित होते। मात्र वरील इतर विषय अजूनही प्रलंबित असून त्या विषयांचा लढा आम आदमी पार्टी सुरूच ठेवणार आहे। त्या सर्व कामांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ती कामे पूर्ण करून घेऊ असा विश्वास आम आदमी पार्टीचे पदाधिकारी देत आहेत। वसीमुल्ला, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव। नमस्कार, मी वसीमुल्ला, आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सहसचिव। गेल्या 4 दिवसामागं मिरज महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीकडून आम्ही विविध विषयांबद्दल निवेदन दिलं होतं। त्यात प्रमुख मुद्दा असा होता की महानगरपालिकेच्या नगररचना विभागामध्ये जे कॅम्प्युटर आहे ते कॅम्प्युटर बंद स्थितीत असल्यामुळे व त्याच्या सॉफ्टवेअरला व्हायरस आल्यामुळे त्याचा डाटा हा करप्ट झाला असून त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हे कसं थांबवण्यात येईल यासाठी लवकरात लवकर हे दुरुस्ती करून ते डाटा परत मिळवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा आम आदमी पार्टीकडून आयुक्त मॅडमकडे आपण निवेदनाद्वारे त्या योग्य ते कारवाईची मागणी करणार होतो। त्या उद्देशानं आज आम आदमी पार्टीला यश मिळालेलं आहे, कारण की गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या निवेदनाला व आपल्या आंदोलनाला आम आदमी पार्टीच्या ह्या जे काही अधिकाऱ्यांनी धारेवर धरलं होतं त्या उद्देशाने अधिकाऱ्यांनी 2 दिवसांमध्ये कॅम्प्युटर सिस्टीम चालू करून सांगलीमध्ये जे काही तंत्रज्ञ होते त्यांना बोलवून चालू करून लवकरात लवकर तो डाटा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होता। तो आज त्यांचा प्रयत्न पुरेपूर झालेला असून जो काही जवळजवळ 20-22 हजार लोकांना डाटा होता तो डाटा आज त्यांना परत मिळण्यात आलेला आहे। तो डाटा त्यांना परत घेण्यात यश मिळालेलं आहे। त्यामुळे आम आदमी पार्टीच्या ह्या जे उपक्रम आम आदमी पार्टीने जे आंदोलन करण्याची पवित्र भूमिका घेतली होती त्याला आम आदमी पार्टीला यश मिळालं आहे। पण ह्यामध्ये सर्वात मोठी भूमिका आपण पत्रकार बांधवांची आहे, कारण की पत्रकार बांधवांनी देखील हा विषय खूप मोठ्या प्रमाणात उचलून धरल्यामुळं अधिकाऱ्यांना लवकरात लवकर हे काम करण्यास भाग पडलं। परंतु आम्ही जे निवेदन दिलं होतं त्यामध्ये फक्त हाच एक मुद्दा नव्हता, बाकीचे बरेच मुद्दे होते। CCTV, बायोमेट्रिक, हालचाल रजिस्टर, त्यानंतर विभाग प्रमुख जागेवर नसतात, हे ॲक्च्युली 5 ते 6 मुद्द्यामध्ये एक मुद्दा जरी आमचा यश मिळालं असेल आमच्या मुद्द्याला, तरी बाकीचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्याच्यावर अजून काम सुरूच आहे। आणि तर त्या मुद्द्याला घेऊन आम आदमी पार्टी लढा सुरूच ठेवणार। आणि हे पण जसं एक मुद्दा आम्ही आज पूर्ण करून घेतला आहे महापालिकेकडून, त्याची बाकीची कामं आम्ही आम आदमी पार्टी त्यांच्या मागे लागून लवकर पूर्ण करून घेईन अशी आपणास ग्वाही देतो। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।